अभियांत्रिकी पदवी पदविकाधारकांना आता MSCITची गरज नाही. राज्य सरकारचा मोठा निर्णय. मुंबई राज्य सरकारी सेवेतील संगणक अर्हतेबाबत MSCIT महाराष्ट्र शासनाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक निर्णय जाहीर केला आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेमार्फत AICTE मान्यताप्राप्त सर्व अभियांत्रिकी शाखांमधील पदवी आणि पदविका, डिग्री अँड डिप्लोमा प्राप्त उमेदवारांना आता MSCIT प्रशिक्षणातून कायमस्वरूपी सूट देण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने माहिती तंत्रज्ञान या संदर्भातील शासन पूरकपत्र निर्गमित केले असून यामुळे हजारो अभियांत्रिकी पदवीधरांना मोठा फायदा होणार आहे. निर्णयाचे मुख्य पैलू. अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी सवलत. AICTE मान्यताप्राप्त सर्व अभियांत्रिकी शाखांमधील पदवी आणि पदविकाधारक उमेदवारांना संगणक अर्हता परीक्षा उत्तीर्ण असल्याचे मानले जाईल. त्यांच्या प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमात संगणकाशी निगडित विषयांचा समावेश असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी स्पष्टता. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या SSC/HSC इयत्ता 10वी किंवा 12वीच्या परीक्षेत संगणक किंवा माहिती तंत्रज्ञान IT विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाही MSCITची वेगळी गरज भासणार नाही. ICSE बोर्डाचा समावेश. यापूर्वी ICSE बोर्डाचा यात स्पष्ट समावेश नव्हता. मात्र नवीन निर्णयानुसार आता ICSE बोर्डाच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षेत संगणक किंवा माहिती तंत्रज्ञान विषय घेऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांनाही ही संगणक अर्हता लागू असेल. समितीच्या शिफारशीनुसार बदल. पूर्वी केवळ संगणक अभियांत्रिकीशी संबंधित शाखांनाच ही सूट होती. मात्र सर्वच अभियांत्रिकी शाखांच्या प्रथम वर्षात संगणक विषय शिकवला जातो ही बाब लक्षात घेऊन श्री यू. कोकाटे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केलेल्या शिफारशींनंतर हा सुधारित निर्णय घेण्यात आला आहे. हा शासन निर्णय 8 जानेवारी 2018 पासून लागू करण्यात आला असून यामुळे सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या तांत्रिक शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना आता अतिरिक्त संगणक प्रमाणपत्र सादर करण्याची अट राहणार नाही. व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे.